आपण 21वा श्लोक पाहतो आहोत. आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारमध्ये आपल्याला विभूती पाहतो भगवंताची. तर त्यातला आदित्यांमधला मी विष्णू आहे, ज्योतींमधला मी सूर्य आहे आणि मरुतांमधला मी मरीची आहे, असं सगळं सांगितलंय. नक्षत्रांमधला मी चंद्र आहे. तर आपण आता त्या दितीचं पाहतो आहोत की दिती ही कश्यपांची दुसरी पत्नी आणि ती नेहमी अदितीशी स्पर्धा करायची किंवा ती मत्सर ठेवायची. म्हणून तिनं जेव्हा अट घातली की मला इंद्राला मारणारा पुत्र व्हावा, त्यावेळेला कश्यप मुनींनी तिला सांगितलं की तू 100 वर्षापर्यंत गर्भधारण करून राहा, तर तुला इंद्राला मारणारा पुत्र होईल. आणि मग म्हणून इंद्राने काय केलं तर त्या दितीची सेवा करायला तो गेलेला. आता त्याला कळलं असणार ना की ही आपली हे करते, आणि म्हणून तो इंद्र अगदी तिच्याजवळ येऊन ते पाहिलं होतं, मला अगदी छान आठवतं मालिकेमध्ये. आणि तो तिची सगळी सेवा करतो, तिचं पावित्र्य राखण्यात कुठे चूक होते, त्याचा फायदा आपल्याला घेता येतो का, अशी प्रतीक्षा तो करत राहतो. कारण कसं असतं, तप करायचं म्हणजे त्याच्यामध्ये पावित्र्य पाहिजे, शुद्धता पाहिजे. परवा मी तेच सांगितलेलं आहे की आपल्या हातून नकळत अपराध घडत असतात आणि ते जर अपराध घडले कळत नकळत तरीसुद्धा आपल्याला केलेल्या उपासनेचं, भक्तीचं, कर्माचं फळ मिळत नाही. मग एके दिवशी काय झालं, 100 वर्ष होण्यापूर्वी अगदी काही दिवस बाकी होते आणि त्यावेळेला बहिर्दिशेला म्हणजे पूर्वी घरामध्ये प्रसाधनाची, शौचाची सोय नव्हती, बाहेर जावं लागायचं. आणि आपल्याला आठवत असेल लहानपणी आपण बाहेरून आल्यानंतर मातीमध्ये हात धुवायचे, सोळायचे, पाय धुवायचे, तोंडाला पाणी लावायचं, डोळ्याला पाणी लावायचं आणि मग घरात जायचं, मग घरातली कर्म करायची. पण ही दिती काय झालं, एके दिवशी बाहेरून आली, कर्म करून म्हणजे शुद्धता करून आली आणि चरणाची शुद्धी म्हणजे पाय न धुताच ती तशीच आपल्या पलंगावर झोपली. मग थोड्याच वेळात तिला गाढ झोप लागली आणि त्या संधीचा फायदा घेऊन इंद्रानं काय केलं, सूक्ष्म रूप धारण केलं, तिच्या गर्भामध्ये शिरला आणि तिच्या गर्भामध्ये शिरला आणि त्याचं जे श्रेष्ठ शस्त्र आहे, वज्र अस्त्र म्हणतात त्याला, तर त्या वज्राच्या साहाय्यानं तिनं त्या दितीच्या गर्भाचे 7 तुकडे केले आणि ते भयंकर आघात त्याचे त्या वज्राचे झाले. त्यामुळं तो गर्भसुद्धा रडायला लागला, रोदी म्हणून तिथं असं म्हणलेलं आहे, मारोदी. मारोदी म्हणजे असं ते वेदातला आहे हा. तर मारोदी म्हणजे अरे तू रडू नकोस, रडू नकोस असं सांगते. पण तरीसुद्धा तो गर्भ रडतच राहिला. तेव्हा इंद्राला खूपच राग आला आणि त्यानं पुन्हा त्या 7 तुकड्याचे अजून 7 तुकडे, प्रत्येक तुकड्याचे 7 तुकडे म्हणजे एकूण 49 तुकडे केले. बघा, फार मरुत सूक्त आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आहे. तरीसुद्धा तो गर्भ रडत होता. म्हणजे आपण मला सांगा, एवढ्याशा त्या जीवाला सुद्धा किती यातना होत असतील, त्यानं रडू नाही का हो. मग ते सगळे तुकडे जिवंत राहिले आणि तेव्हा इंद्राला समजलं की या सगळ्या देवताच आहेत, तेव्हा ह्या मरणारच नाहीत, कारण कश्यपांचा अंश होता ना त्याच्यामध्ये. म्हणून तो गर्भ तसाच्या तसा बाहेर आला. आणि मग इंद्राने जेव्हा त्याला म्हणलं की मारोदी, मारोदी, रुद धातू आहे त्याच्यात रडणे, आणि मारोदी म्हणजे रडू नकोस, रडू नको असं म्हटल्यामुळं ते 49 ती भावंड म्हणा किंवा ते गर्भ म्हणा मरुत या नावानं प्रसिद्ध झाले. किती? 49. पहिले 7 तुकडे झाले, 7मध्ये बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांनी प्रत्येकाचे 7 केले आणि असे 49 ते मरुत तयार झाले. आणि मरुत म्हणजे वारा. तर हा वायुदेव 50 मरुत गणांची नावं त्यांची सुद्धा भरपूर आहेत. आता लक्षात राहत आहेत का बघा, मी सांगण्याचं काम करते. आता सगळे ज्योतीचेच अंश आहेत ना ते, म्हणून सत्व ज्योती, आदित्य, सत्य ज्योती, सत्व आहे बरं का, पहिला सत्व आहे, दुसरा आदित्य आहे, तिसरा सत्व ज्योती, तिर्यक ज्योती,
सज्ज्योती किंवा संज्योती, ज्योतिष्मान, हरित, ऋतज्योती, सुषेण, सत्यजित, सेनजित, सत्यमित्र, अभिमित्र, हरिमित्र, कृत, सत्य, ध्रुव, धर्ता, विधाता, विधार्ता, धर्तानंतर विधार्ता, विधारय, ध्वांत, धुनी, उग्र, भीम, अभियू, साक्षीप, ईदृक, अन्यादृक, यादृक, प्रतिकृत, रुक, समिती, सौरभ, सौरभ, अनुद्रुक, साम, मानुष आणि विष असे 49 मरुद्गणांना देवत्वाचा मान दिलेला आहे आणि आपले मित्र बनवून सगळ्यांना घेतलेला आहे. त्यामुळं दितीचाही राग मावळला आणि तिला आनंद झाला की आपल्याला आपला पुत्र काही मरण पावला नाही. एवढी त्या मरुद्गणाची सगळी काय म्हणूया आपण इतिहास म्हणूया. आणि प्रत्येकाला बघा स्वतःच्या पुत्राबद्दल कळकळच असते. ती दैत्य म्हणजे दैत्य कुळातली असू की देव कुळातली असू व्यक्ती. आणि म्हणून त्या दितीचा आपल्याकडे बघा अशा खूप कथा आहेत बरं का. म्हणजे बहिर्दिशेला जाऊन आल्यानंतर शुद्धता किती महत्त्वाची आहे. हल्ली निघालंय बघा बूट घालून जायचं, चप्पल घालून जायचं आणि मग त्यांना शुद्धता ती नसते, शुद्धता ते पाळत नाहीत. मग हे असे काहीतरी आपल्याकडे वेगवेगळे संकट, आजार असे यायला लागतात. त्या नलराजाला सुद्धा एकदा असंच झालेलं होतं की तो बहिर्दिशेला गेला आणि त्या ठिकाणी त्यानं हातपाय न धुता प्रवेश म्हणजे आला तसाच राहिला म्हणून त्याच्या शरीरात कलीनं प्रवेश केला होता आणि पुढं त्याला कलीचा सगळा फेरा भोगायला लागला. वनवास घडला. त्याची प्रिय पत्नी, इतके दोघं लाडके एकमेकांचे होते, प्रिय होते, पण त्या दमयंतीला तो वनामध्येच सोडून जातो. अशा सगळ्या घटना घडत असतात. म्हणजे आता इथं तर मरुत हे आता शेवटी देवांचेच अंश झाले, त्यांना देवताच मानल्या गेल्या आणि त्यामुळं मरुत म्हणजे वारा. आता वाऱ्याचे आपल्याला सगळे माहिती आहेत कार्य. जसा सूर्य महत्त्वाचा आहे, पंचमहाभूतातले पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तर ह्या वायू पण श्रेष्ठ आहे, वायू पण महत्त्वाचा आहे. अशा सगळ्या घटना घडत असतात. आज एवढा एकच श्लोक होणार असं मला वाटतंय. आता पुढे नक्षत्राणाम अहम शशी म्हटलेलं. आता शशी म्हणजे चंद्र. आता शशींचा अर्थ काय आहे हो? कापूर असा पण आहे बरं का. कारण कापूर कसा शुभ्र असतो की नाही, तर कापरासारखा तो शुभ्र म्हणून शशीला म्हणजे चंद्राला शशीन म्हणतात. आणि दुसरं आपल्याला माहिती आहे शश हा म्हणजे ससा. ससा पण शुभ्र असतो म्हणून कुणी कुणी म्हणतात की नाही की त्या चंद्रावर ससा आहे, ससा ससा दिसतो कसा, तिची गाडी आपल्याला माहिती आहे. आणि तो चंद्रावर सशाचा आकार दिसतो म्हणून त्याला शशीन असं म्हणतात. तर अत्री ऋषींची पत्नी अनसूया ही अतिशय साध्वी होती, पतिव्रता होती. तिनं सीतेला सगळ्या पतिव्रता धर्म शिकवलेला आहे बरं का. आणि तिच्या पातिव्रत्याच्या तेजामुळं सगळ्या देवता तिला घाबरून होत्या. पंचमहाभूते नतमस्तक होऊन तिची सेवा करायच्या. आणि एकदा नारदांनी ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या सगळ्या त्यांच्या बायकांजवळ अनसूयेच्या पातिव्रत्याची स्तुती केली आणि ती सहन न झाल्यामुळं त्या देवींनी आपल्या पतींना तिचं पातिव्रत्य नष्ट करायला सांगितलं. सगळी जी दत्ताची कहाणी आहे ना तीच या ठिकाणी आहे. तर तिचं पातिव्रत्य नष्ट करायचा आग्रह केला आणि म्हणून ते सगळे तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू, महेश हे आलेले आहेत बघा तिच्याकडे भिक्षुरूप. आणि म्हणून ते गाणं छान आहे की तिन्ही देवही झाली बाळे, आहे की नाही. पतिव्रतेचे रूप आगळे म्हणजे तिचं सगळं रूप हे आगळ आहे. आणि म्हणून तिचं पातिव्रत्य नष्ट करायला जरी ते आले तरीसुद्धा भिक्षुरूप घेऊन आले तरी तिनं काय केलं, कमंडलूतलं पाणी त्यांच्यावर टाकलं आणि ती सगळी बाळं झाली. आणि मग ती अनसूयेनं पाठ मांडून त्यांच्यावर बसवलेलं होतं. पण त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी तिनं मातृत्वासाठी लहान बालक वत्सांचं रूप घ्यायला त्यांना भाग पाडलेलं आहे. आणि पुन्हा ती मग
तिचे पुत्र म्हणून झाले. मग लहान बाळाला काय हो, कशीही आई असली, वस्त्रांचं काही अगदी एवढं त्यांना कळत नसतं आणि त्यामुळं तिनं तशा स्वरूपात त्यांना वाढायला सुरुवात केली किंवा स्तनपान दिलेलं आहे. ते व्याकुळ झालेले होते आणि त्यांना स्तनपान करून पुन्हा ती कपडे परिधान करून, वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी आलेली आहे. तर हे जे सगळे तिघंजण तिला पुत्र म्हणून लाभले, तर त्या दोघांनी देवांची स्तुती केली, देव प्रसन्न झाले आणि आपापली रूपं त्यांनी नंतर धारण केली. तर ब्रह्मदेव झाला होता चंद्र, विष्णू झाला होता दत्त आणि शंकर झाले होते दुर्वास. असे 3 पुत्र आहेत बरं का तिचे. पण ते दोन्ही निघून जातात आणि एकच फक्त तिच्याजवळ राहतो. चंद्र हे ब्रह्मदेवाचं म्हणजेच परमेश्वराचा अंशावतार आहे, अंशावतार. आणि म्हणून तो चंद्रमंडळात राहून पृथ्वीवरील जीवांना शांती, सुख, आनंद देत असतो. आणि सूर्यकिरणांनी तप्त झालेल्या जीवांना चंद्राकडून शीतलता मिळते. बघा ना, आपण उन्हानं रापलो गेलो ग्रीष्म ऋतूत आणि चंद्र उगवला की असे शांत वाटतं. म्हणून खूप वेळेला आम्ही लहानपणी त्या चंद्राच्या प्रकाशात अंगणामध्ये अंथरुणं टाकून झोपत असू. अजूनसुद्धा खेड्यातले लोक तो अनुभव घेत असतात. शिवाय चंद्र काय करतो, तर सगळ्या वनस्पतींचं पोषण करतो. या सगळ्या जबाबदाऱ्या या चंद्रानं स्वीकारलेल्या आहेत. आणि दक्ष प्रजापतीच्या एकूण 60 कन्यांपैकी चंद्राला 27 कन्या, म्हणजे त्याची जी 27 नक्षत्र आपण म्हणतो, तर त्या दिलेल्या आहेत, त्या स्थापन झालेल्या आहे. आणि हा 67 घटिका म्हणजे 1 दिवस 7 घटिका असा एका नक्षत्रात राहतो. साधारण 1.25 काहीतरी म्हणतात, पण इथं अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे की पूर्ण 1 दिवस आणि 7 घटिका असा तो एका नक्षत्रात राहतो. म्हणून 27 नक्षत्रातून तो महिन्यातून एक पूर्ण फेरी मारत असतो. ही 27 नक्षत्र सगळ्यांना माहिती असतील. आता कदाचित वेळ होईल, पण पटापट सांगून देते. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्ता, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती. आणि त्यातली जी रोहिणी आहे, रोहिणी आणि चंद्राची जास्त प्रिय होती. रोहिणी ही फार प्रिय होती. तर बाकीच्या कन्यांनी आपला पिता दक्ष याच्याकडे चंद्राविषयी तक्रार केली आणि दक्षाला चंद्राचा राग आला. त्यानं चंद्राला काय सांगितलं, तू क्षयरोगी होशील. आणि म्हणून शाप दिल्यानंतर चंद्र हा 15 दिवस क्षीण होत जातो आणि 15 दिवस तो वाढत जातो. मग पुन्हा चंद्रानं दक्षाची क्षमा मागितली. तेव्हा दक्षानं उशाप दिला आणि तू सगळ्या बायकांना, सगळ्या पत्नींना समान वागणूक दे असं कबूल करून घेतलं. तेव्हा चंद्राचा 15 दिवस क्षय होतो आणि 15 दिवस वृद्धी होते. त्यातलं सायन्स बाजूला ठेवूया, शास्त्र तर सगळ्यांना माहिती आहे, पण ही अशी अध्यात्माची त्याला हे दिल्यामुळं आपल्याला जास्त काही गोष्टी चांगल्या, म्हणजे श्रद्धेला बळकटी येते असं म्हणूया आपण. असा हा नक्षत्राणाम अहम शशी पर्यंतचा हा श्लोक फक्त झालेला आहे. आता पुढचा जो श्लोक आहे तो पुढच्या विभूती सांगतात. इथपर्यंतच्या विभूती सगळ्यांना समजल्या असतील. मग आता सामवेद ही सुद्धा विभूती आहे. बघा, आता 4 वेद आहेत. परवाच आमचे ते कीर्तन गुरु सांगत होते की सगळ्या वेदांपेक्षा सामवेद जास्त भगवंताला का प्रिय आहे. तर बघा, आपलं मन खूप दुःखी असेल, विषण्ण असेल, तर एखादं छान आवडीचं गीत, एखादं स्तोत्र, असं पद्यमय आपण ऐकलं की आपण आनंदित होतो की नाही. म्हणून पुढचा श्लोक छान आहे, तेवढा फक्त म्हणून होईल. वेदानां सामवेदोऽस्मि, देवानामस्मि वासवः, इंद्रियाणां मनश्चास्मि, भूतानामस्मि चेतना. मी वेदांमध्ये, इथं फारसे संधी नाहीत तरी आहेत थोडे. सामवेद हा अस्मि, देवानां अस्मि वासवः, इंद्रियाणां मनः च अस्मि, भूतानाम अस्मि चेतना. मी वेदांमधला कोण आहे, तर सामवेद आहे.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यातला सामवेद भगवंताला जास्त आवडतो म्हणून तो बासरी वाजवतो. सगळ्या वनाला, गोपिकांना, गोपाळांना सगळ्यांना मोहून टाकायचा. सगळे पशु, पक्षी, वृक्ष, झाडं सगळे त्यांनी मोहून जायचे आणि म्हणून त्यांना सामवेद जास्त आवडतो. वेदानाम अहम सामवेदः अस्मि, देवानाम वासवः अस्मि. वासवा म्हणजे इंद्र. देवांमधला इंद्र मी आहे. जे प्रमुख आहेत ते आता फक्त सांगतायत भगवंत. आणि इंद्रियाणाम मनः अस्मि. आपल्याला जर मनच नसतं तर कुठल्याच भावना झाल्या नसत्या हो. म्हणून मनाला श्रेष्ठत्व दिलेलं आहे. पण त्या मनाच्या श्रेष्ठत्वाबरोबरच मनाचा आपण फार लाडही करायचे नाहीत आणि मनावर नियंत्रण ठेवायचं. हे सगळं पुढे समर्थांनी काय किंवा सगळ्या ग्रंथांमधून मनावर फार महत्त्व किंवा त्याच्यावर जबाबदारी आहे ती टाकलेली आहे. म्हणून इंद्रियाणाम मनः अस्मि आणि भूतानाम अस्मि चेतना. भूतानाम चेतना अस्मि. किती छान सांगितले बघा. प्राणी मात्र नुसतेच निर्माण केलेले असते. तर जसे आपण पाहतो शोचे सगळे असतात की नाही, प्राणी, पक्षी, आणि मग आपण शोकेसमध्ये ठेवतो किंवा खोटे बनवलेल्या दगडी, लाकडी सगळ्या वस्तू असतात. पण त्यात जर चैतन्य भरलं तर उपयोग आहे. आणि म्हणून प्रत्येक प्राणीमात्रामधली चेतना मी आहे, चैतन्य मी आहे, म्हणजे जीवनशक्ती मी आहे. खूप अगदी लहान मुलंसुद्धा जन्माला आल्या त्यांच्यामध्ये चैतन्य सुरू होतं. तो वायू त्यांना रडायला भाग पाडतो. असं सगळं जर नसेल तर त्या जन्मलेल्या बाळाकडे कुणी बघेल का हो? ते जर असं नुसतंच निश्चित पडलेलं असेल तर नाही. त्याची चैतना जी आहे ते म्हणजे परमात्म्याची विभूती आहे. म्हणून या सगळ्यांवर आपण अधिक लक्ष देऊया आणि या विभूती समजून घेऊन प्रत्येक चराचरामध्ये भगवंताचं कसं अधिष्ठान आहे, कशी विभूती आहे हे समजून घेऊ. मग काय म्हटलं? वेदांमधला सामवेद मी, देवांमधला इंद्र मी, इंद्रियांमधलं मी, मन मी, आणि प्राणीमात्रांमधली चेतना मी आहे. तर सुरुवातीचा आपण 21वा श्लोक थोडासा घाईत घेतलेला होता. तो पुन्हा वाटलंच ते इथे समजावून देते की आदित्यानाम अहम विष्णू. आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणाम अहम शशी. आदित्यांमधला विष्णू मी आहे, ज्योतिषांमधला म्हणजे ज्योतींमधला किरण असणारा सूर्य मी आहे, मरुत म्हणजे वायुदेवतांपैकी मरीची म्हणजे तेज मी आहे. मरुतगण 49 आहेत आणि त्यापैकी मरीची हे नाव कुणाचंच नाही. म्हणजे मरीची म्हणजे त्यातला किरण मी आहे. नक्षत्रांमधला चंद्र मी आहे, शशी मी आहे. असं सगळं त्यांनी सांगितलेलं होतं. तर त्या सगळ्या विभूती आपण समजून घेऊयात आणि त्या भगवंताला प्रार्थना करूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.